वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनजल जीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाव विठोबाचे तुकांबळे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन विठ्ठल. तेव्हाच आपलं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक कीर्तन आहे. बरेच वर्षापासून मार्तंड मामाची पुण्यतिथी साजरी केली जात असते. तेव्हा बरेच वर्षापासून आम्ही पाहतो अगदी तुकाराम बाबापासून बरं का, पुढे पंढरीनाथ बाबा, पुढे तुकाराम बाबा, पुढे आमच्या निलेश महाराजांचे वडील केशव महाराज, बरेच आता किती वर्ष झाले मला सांगता येणार नाही, पण बरेच वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. ठरलं विठ्ठल. तेव्हा दिवसही ठरलेलाच असतो बरं का, आणि बरेच दिवसापासून बुवाही ठरलेला असतो. आमच्या निलेश महाराजांचा आग्रह असतो. त्या पुण्यवान जे पुरुष असतात त्यांचं पुण्यस्मरण होत असते. त्याच्याकरता पुण्यस्मरण कोणाचंही होत असते का? चोराचं होत असते का? बेबिचाराचं होत असते का? रावणाचं नाव कोणी ठेवते का? विठ्ठल विठ्ठल. मला सोन्याची लंका होती की, मग सोन्याची लंका असली मग कुणी रावणाचं नाव ठेवते का? लंकेला किंमत आहे का आचरणाला? आचरणाला, बोधाला किंमत. कोणी कोणाचं नाव का ठेवत असतं का? दुर्योधनाचं नाव ठेवते का कोणी? का ठेवत नाही? अर्जुनाचं ठेवल्याशिवाय राहत नाही. ठरलं त्याचा बोध काय, त्याचं आचरण कसं आहे, लोकांना त्याचा काय फायदा होत असतो. असे जे महापुरुष असतात त्या महापुरुषाचं पुण्यवंत भावे घेता दर्शनाची नावे, घेता दर्शनाची नावे, घेता दर्शनाची नावे, घेता दर्शनाची एका बाबतीमध्ये जीवाला स्वातंत्र्य आहे, बाकीच्या बाबतीमध्ये जीवाला स्वातंत्र्य नाही. पुण्यवान कोणालाही होता येते, श्रीमंत जमत नसतं. प्रारब्ध लागतं. काय लागतं? प्रारब्ध. लोक काय गरिबी नाहीशी करण्याकरता प्रयत्न करीत नाही का? मग होते का? पळसाला पानं येणार बघा. एखाद्या माणसाचा सगळा जन्म भाड्याच्याच घरात झाला असतो, कोणाच्या घरात? प्रारब्ध लागते बा. मग माणसाला स्वातंत्र्य कशामध्ये आहे? बरं, पुण्यवान होण्यामध्ये. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, कोणत्याही जातीतला असो, सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, स्त्री असो का पुरुष असो, प्रत्येक माणसाला पुण्यवान होता येईल. आणि देवाला कोण आवडतो? श्रीमंत आवडते का पुण्यवान? विठ्ठल विठ्ठल. पुण्यवंताचे आमच्या घरी साखर, असं आहे ना पुण्यवान. आणि व्यवहारामध्ये सुद्धा माणसाला कोण मनुष्य आवडतो? पुण्यवानाच आवडतो. असं आहे. इतराशी व्यवहार करी पण आवड मात्र कोणा ठिकाणी असतो? पुण्यवानाच्याच ठिकाणी असतो. आणि हे पुण्य माणसाला साधू संतांनी बरं का धनात दोन असल्याशिवाय एक मनुष्य देहामध्ये पाप आणि दुसरं कोणचं पुण्य, ह्या दोन गोष्टी
मनुष्य देहामध्ये होतात. पाप कशाने होते, पुण्य कशाने होते याचे प्रकार आहे. त्याच्याकरता शास्त्राने विचार केलेला आहे. विहित आणि निषिद्ध दोन प्रकारचं कर्म असतं. विहित कर्म म्हणजे काय, निषिद्ध कर्म म्हणजे काय? दुसऱ्याच्या खिशातून पाकिट मारणं निषिद्ध कर्म आहे. कळू तर देत नाही, पाकिट तर मारल्याशिवाय राहत नाही. निषिद्ध कर्म असं आहे. एक चोर मनुष्य आणि कोर्टामध्ये होता बघा. पुढे चोरी केल्यामुळे आणि त्याला शिक्षा सुनावली, जेल सांगितली. म्हणलं तो चोरी केलेली आहे, गुन्हेगार आहे तो, अमक्या अमक्या जेलमध्ये याला घेऊन जा की पोलिसाला. तर म्हणलं साहेब थोडं थांबा. म्हटलं का रे बाबा काय? म्हटलं मी जरी चोरी केली ती कशा करता केली, आणि तुम्ही जरी नोकरी करता ती कशा करता? तुम्ही नोकरी पैसा करतात, मी देखील चोरी कशा करता केली, मग मला जेल कशा करता होता? तुझा मार्ग चुकला विठ्ठल. पैसा कमवू नका म्हटलं का? अवश्य कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदात विचारे व्यक्त करी, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदात विचारे व्यक्त करी, उदात विचारे व्यक्त करी. म्हणून मनुष्य देहामध्ये पाप आणि पुण्य होत असतं. तेव्हा पुण्याची सगळ्यांना आवड असते आणि पुण्याची साधनं सुद्धा सांगितलेली आहे. पापाची साधन आहे, पुण्याची साधन आहे. या देहामध्ये पुण्यही करता येते, या देहामध्ये आणि जो करेल ते त्याला काय करावं लागत असतं, भोगावं लागत असतं. ते तसं नसते बा. असं आहे, बापाने पाप केलं तर पोराला भोगावं लागते असं नाही, बापालाच भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा, त्याला भोगावं लागत असतं. म्हणून आणि दोन्ही मार्ग आहे. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये याचा विचार केला आहे. जसं शेतात पेराल तसं उगवते, नाही का? तसं हे शेतच आहे बघा. तुम्ही जसं पेराल तसं त्याच्यात काय होते, उगवत असते. आणि त्याचा माणसाला विचार. म्हणून पुण्यवान होण्याचे साधू संतांनी सोप्यात सोपे मार्ग सांगितले. तुम्हाला पुण्यवान होता येतं, कोण्याही माणसाला होता येतं, कोणत्याही अवस्थेत होता येतं बरं का. एखादा मनुष्य आजारी जरी पडला तरी देवाचं नाव घेता येतं आणि पुण्य होते कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणी असू द्या. म्हणलं पुण्य होते कशावरून हो? मनाच्या अभंगाचा पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नाव. जे पुण्यवान पुरुष असतात, मार्तंड मामासारखे, त्यांच्या नावामुळे आपल्याला कशाची प्राप्ती होते? पुण्याची प्राप्ती होते. पुण्याचीही प्राप्ती होते आणि असलेलं पापही सुद्धा काय होते? निवृत्त होते. काही काही औषधं अशी असतात, रोगही निवृत्त करतात आणि केलेली झिजही काय करतात? भरून काढतात. तसं भगवंताचं नाम, साधूचं नाम असं आहे बघा, ते पुण्याची प्राप्ती करून देते. तुका म्हणे पापे जाते संताती आज, जाती संताती आज, जाती संताती आज. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे,
संताची आजपे जाती संताची आजपे जाती संताची आजपे घे माझी वाचा सुट घे माझी वाचा सुट जाती संताची आजपे जाती संताची आजपे जाती संताची आजपे माझी वाचा सुट घे माझी वाचा दोन्ही लाभ आपल्याला होतात. अनिष्टाची निवृत्ती होते, इष्टाची प्राप्ती होत असते. आणि आपला भारत देश हा भाग्यवान देश आहे. आपल्या देशामध्ये देवाचे अवतार आहे, संताचे काय अवतार आहे, भाग्य मानावं लागत असतं. जर ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय या भूमीत जन्माला आले नसते तर आपण अभागी ठरलो असतो. गाथा मिळाला असता का आपल्याला? ज्ञानेश्वरी मिळाली असती का? हा आनंद मिळाला का? हा आनंद कोणामुळे मिळाला? ज्ञानोबारायामुळे. असे संत ही भूमी पार अलंकापुरी पुण्यभूमी आणि तेथे नांदतो ज्ञानराजा सभातळ या भूमीचं वर्णन असं सांगतात बघा. म्हणजे भगवान शंकर विमानामधून बसून चालले होते, सोबत पार्वती होती बघा. ते विमान अलंकापुरावरून जायला लागलं आळंदीवर. भगवान शंकर आणि ते विमान थांबवलं बघा. थांबलं ते खाली उतरले, लोटांगण घालायला लागले बरं का. तेव्हा पार्वतीने आणि विचार म्हणले महाराज असं वेड्यासारखं काय करता तुम्ही? एरवीच तर लोक आम्हाला तुम्हाला पाहून आम्हाला नाव बोटं ठेवतात. म्हणलं हेच का तुमचे यजमान? हे वाघाचं कातडं दिसते त्याला काय बांधलेलं आहे, नाक बांधलेलं आहे आणि असं वेड्यासारखं तुम्ही काय करता? हे भगवान शंकर म्हणा लागले हे बघ पार्वती तुला कळणार नाही, ही भूमी इतकी पवित्र आहे. कोणची? अलंकापुरी. म्हणला इतकी पवित्र आहे तर या भूमीवरचे चारही देव अवतीर्ण होणार आहे. नाही का? ब्रह्मा विष्णू महेश आणि मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. या भूमीचं जेवढं वर्णन करावं तेवढं वर्णन करा. म्हणून या भूमीचे चरणद्रज आपल्याला लागावे एवढ्याकरता मी लोकांचं अशी पुण्यभूमी आहे. धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव झालो असे चारही. म्हणून दुसरीकडे आपल्याला शोधण्याचं काही नाही, कामच नाही बघा. घर बसल्या ज्ञानेश्वर महाराज आहे. आमच्या निलेश महाराजांनी आणलं नाही का, घरातून निघाले की ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे. पूर्वजांची पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल. विदर्भ कुठे तेव्हा आहे भाग्यवान मंडळी आहे. असे जे ज्ञानेश्वर महाराज बरं का जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या दरबारात जातो. आणि ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाराय तुम्ही कोण आहात? आमचा तुमच्याशी काय संबंध आहे? अभंगाच्या पहिले तुम्ही संतमाय बापा तुम्ही संतमाय
तुझे संत माय बाप कृपावंत कायम पतित कीर्तिवान कायम पतित कीर्तिवान म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराच्या दरबारात येतात आणि हा ज्ञानोबाराय कोण आहे? मायबाप. तुम्ही आमचे कोण आहात? तुम्ही संत माय. तुमची कीर्ती तुकाम नाही गाजे त्रैलोक्य सोहळा. तिन्ही भोंडळामध्ये तुमची काय कीर्ती आहे? म्हणलं एका तोंडाने मी काय वर्ण काय मी पतित कीर्ती. तुम्हाला नमस्कार करणं हेच आमचं कर्तव्य आहे. आमची वाणी कुंठीत आहे. समुद्रात किती पाणी आहे काय सांगता येईल? या धरणातल्या पाण्यात काय काय सूर्याच्या ठिकाणी किती प्रकाश आहे काय सांगायचं आहे? तर काय आपल्याकरता दिवा आहे का? तशी संतांची कीर्ती किती आहे त्याचा पार लागू शकत. तुम्ही कशा करता इथे आले आहेत? अभंगाच्या दुसरे अवतार तुम्हा
तेव्हा त्यांच्या कार्याचं प्रयोजन सांगतात. तेव्हा तुम्ही आम्ही जीव बंधामध्ये सापडलेलो, पोपट आहे पण पिंजऱ्यामध्ये, मासा आहे पण कशात आहे, जाळ्यात आहे का, म्हणून त्याला बाहेर काढणं हे प्रत्येकाचं काय कर्तव्य आहे. मग बाहेर कोण काढू शकत असते, संतच बाहेर. असं आहे ना, जो जीव आहे, जो बद्ध आहे, बद्धच बद्धाला काय सोडू शकणार आहे. झोपलेला माणूस झोपलेल्या माणसाला उठू शकतो का? मग कोणता माणूस पाहिजे, जागा लागत. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. संत हे स्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात. म्हणून तुम्ही आम्ही दुःखात पडलेले जे जीव असतो, उद्धराया जन जडजी, एवढ्या करता संत एक असतात. त्यांचं येणं वेगळं आणि आपलं येणं म्हणजे हे जे काही मागच्या जन्मात पाप पुण्य केलं असेल ते भोगण्याकरता आपल्याला अगा कर्मे जाई तेव्हा ती सुखी आणि ते भोगावया यावे असं आहे. बरं, त्याच्या अस्तित्वामध्ये सहज अस्तित्व बघा केवढा आनंद होत असतो. ज्ञानोबाराच्या अस्तित्वामध्ये बरं का लाखो लोक ज्ञानोबाराच्या पालखीसोबत जात असतात आणि त्या सुखाला आणि आनंदाला काही पारावार राहत नाही. काय वाढवत असतात बघायच्या तिसऱ्यामध्ये, वाढविले सुख भक्तिभाव वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म. त्यांच्या अस्तित्वामध्ये आणखी कशा कशाचा आपल्याला फायदा होत असतो. असं आहे ना, वारकरी संप्रदाय नसला तर टाळच वाजला नसतो. कुठे कोण वाजत असते का? कुठे काय इंग्लंडमध्ये का टाळ वाजत असतो का? परदेशामध्ये हे ज्ञानोबा आहे, तुकोबाराची पुण्य आहे. म्हणजे आपण चांगल्या मार्गाला लागलो. असला मार्ग दाखवणारे जर कोण असे मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग धावून
संतते दयानिधी संतते दयानिधी संतते मार्ग दावणी गेले आज दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते तेव्हा ते त्या मार्गाने गेले आणि आपलं कल्याण साधलं, परमोच्च स्थिती प्राप्त करून घेतली संतांनी. असं तुका म्हणे मुक्ती परनिली नापा दिवसचारी काम नाही झालं पाहिजे. महाराजांना विचारलं, म्हटलं महाराज तुम्ही जे परमोच्च स्थिती प्राप्त करून गेली बरं का, कोणतं साधन केलं तुम्ही आहे का नाही. म्हटलं आम्हालाही ते प्राप्त झाली पाहिजे ना, कोणत्या साधनाने जावं. पिठू भक्तीचा काही काळ असे नरारा म्हणला या मार्गाने आम्ही गेलो. म्हणून ज्या मार्गाने संत गेले त्याने ज्या मार्गाचा अवलंबन केला वाढविले सुख भक्तिभाव. कोणाचारी नाव विठोबाचे तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रकार असे जे संत असतात. म्हणून व्यवहार म्हटल्यानंतर त्याच्यात दोन प्रकारच्या संपत्ती चालत आलेल्या आहे. एक आसुरी संपत्ती आणि एक कोणती असते दैवी संपत्ती. तेव्हा आसुरी संपत्ती म्हणजे दुसऱ्याचा घातपात करणं ही कोणती संपत्ती आहे, आसुरी संपत्ती. आणि सन्मार्गाला लावणं ही कोणती संपत्ती आहे, असं आहे. एखादा मनुष्य जर खड्ड्यामध्ये पडत असेल, खड्ड्यातून बाजूला करणं हे दैवी संपत्ती आहे. आणि खड्ड्यात लोटणं आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्तीचा वारा सुद्धा नसतो. काय त्यांचे जाई हो तू माते, जाई हो तू माते न करे सायास जायो तू माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे तू माते न करे सायास जायो तू माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो. तेव्हा हे शिकून जर कोणी दिली असेल तर आपल्याला जगद्गुरु तुकोबांना, नामदेव महाराज, नाथ महाराज, ज्ञानोबराय महाराज हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. असल्या प्रकारचे शिक्षण आपल्याला यांच्याकडून मिळालेलं आहे. तेव्हा आता त्यांना काय उपमा द्यावी. पुष्कळ झाड आहे, प्रश्न नाही त्याच्यामध्ये, पण कोणत्या झाडाची उपमा द्यावी असं आहे. म्हणून सुगंधाच्या बाबतीमध्ये सर्व झाडाचा राजा कोण आहे, सर्वांगी सुवास. तरी तो इतर फुलाची झाड आहे पण त्याला फुलं यावे लागतात. काय यावे लागतात, फुलं यावे लागतात. बरं कळ्या जरी आला तरी सुगंध आहे का त्याच्यामध्ये, फुल उगवावं लागतं बघा. आणि तो सोडलं तर लाकडात सुगंध आहे का, लाकडामध्ये सुगंध नाही. पण असं एक झाड आहे बरं का, कुठेही त्याला तोडा जाळा तरी काय देते. म्हणलं त्या झाडाचं काय नाव आहे तुकोबारांनी संतांना उपा दिले अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी 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 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जागी संता जाना तैसे तुम्ही जागी संता जाना अवतार तो माधराया अवतार तो माधराया तुम्ही जागी तुका म्हणे गुण चंदनाचे
तुका भान गुण चंदनाचे अंगी तुका भान गुण चंदनाचे कैसे तुम्हें जागे संत जाना कैसे तुम्हें जागे संत जाना अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण अवतार तेव्हा आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी संतांना चंदनाची उपमा दिली आहे बा. चंदनाच्या बाबतीमध्ये घासला तरी सुद्धा सुगंध देतो, तोडलं तरी सुगंध देतो आणि जाळलं तरी सुगंधच देतो. म्हणे प्रसंग आला तर चंदनाची उपमा सुद्धा कमी पडते बघा. असं आहे. परेसाची उपमा सुद्धा काय पडते, कमी पडत असते. तेव्हा अनुपमेय असे संत आहेत म्हणून ते तुमचा आमचा उद्धार करण्याकरता आले असल्यामुळे महाराज म्हणतात तुम्ही संत मायभाव कायमी पतित कीर्तिवानु विठोबार रघुमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई जय जय ठोबार खोमाई जय ठोबार खोमाई जय ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई जय ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार खोमाई ठोबार बरेच दिवस आनंद लुटता आला नाही ना. तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत
कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जण जड जीव उद्धरावे जण तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जण जड जीव उद्धरावे उद्धरावे जण जड जीव उद्धरावे जण जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा उद्धरावे जन जड जीवा उद्धरावे जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय तेव्हा जगद्गुरु तुकोबार आहेत ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये आणि परिहार देतात. म्हणले महाराज तुम्ही कुठून आलेले आहात बरं का, येथे उपकारासाठी आले घरा जावय कुंडी घरा जावय कुंडी आले घरा
आले घर जावे कोणते जावे कोणते आले घर जावे वैकुंठी. वैकुंठ म्हणजे भगवान विष्णूचं राहण्याचं ठिकाण त्याला वैकुंठ म्हणतात. त्याहीपेक्षा वैकुंठ म्हणजे आपली स्वरूपस्थिती. ज्ञानदेवा पाठ हरी हा भरला घर दाट हरी. जसा परमात्मा आपल्या स्वरूपस्थितीतून येत असतो त्याचप्रमाणे संत सुद्धा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता स्वरूपस्थितीतून. पण दोच्या कार्यामध्ये फरक असते का? भक्ताचा परमेश्वराचं काय असतं? भक्त वत्सल प्रिय. परमात्मा जो आहे तो भक्त वत्सल प्रिय आहे. साधू दीन वत्सला इतका फरक आहे. तेव्हा भक्त वत्सल म्हणजे भक्ता राखे पाया माझे दुर्जनाचे संहारी दुर्जनाचे संहारी दुर्जनाचे अवतार दोघांची आहे. देवाचाही अवतार आहे संतांचाही अवतार आहे. पण दोच्या अवतारामध्ये फरक आहे. परमात्मा जो असतो एखादा आणि डॉक्टर असतो. एखादा रोग झालेला असतो त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक डॉक्टर म्हणत असतो म्हटलं ऑपरेशन करून काय केलं पाहिजे? बाजूला केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ऑपरेशन केलं पाहिजे. एक डॉक्टर म्हणतो नाही गोळ्या घालून काय केलं पाहिजे? दुरुस्त केलं पाहिजे. त्याच्या म्हणून दुर्जनाशी संहारी काटच काढून टाकतो नको परमात्मा. आणि संत जे असतात वाल्याचा काय करतात? वाल्य करतात आहे का नाही? म्हणजे संतांचं माझा वाला म्हणजे काही सामान्य होता का? नारदाने विचारलं म्हणलं हे पा तुझा उद्धार करतो. वाल्या काय म्हणत असतो? म्हणलं माझा उद्धारच होणार नाही. म्हणलं असं काय बरं? ते म्हटलं हे पा कोणताच प्रायश्चित्ताचं कार्य माझा उद्धार करू शकत नाही. अरे म्हणलं असं काय म्हणतो? म्हटलं कोणीच करू शकत नाही. म्हणलं असं काय म्हणतो? म्हणलं तुम्हाला माहिती आहे का आमचं पाप किती आहे ते? जगामध्ये जेवढे पापी झाले असतील त्या सर्व पाप्यांचा राजा म्हणजे कोण आहे? म्हणजे बाकीचे जरी असेल तरी जसा हिमालय पर्वतांची त्याची उंची मोजता येत नाही त्याप्रमाणे आमचं पाप म्हणजे हिमालयासारखं आहे. आमचा कोण उद्धार करेल? पण नारदाला माहिती होतं भगवान नामामध्ये काय शक्ती आहे, सामर्थ्य आहे. हरि उच्चारणी अनंत जाती नाम मंत्र जप कोटी जाईल. आणि नाम कृष्णी संकल्प तिने रामनामे वाजविली टाळी. नाम घेता झाली त्याच्या जगाचा आद्य कवी झाला. केले रामायण होडियाची कीर्ती वाढी होळीयाची कीर्ती वाढली होळीयाची कीर्ती वाढली रामायण
याची कीर्ती वाढली ग म्हणून देवाच्याही कार्यापेक्षा आणखी संतांचं कार्य आहे आळाद आहे. देव देखील एवढं कार्य करू शकत नाही. एवढं कार्य जर कोणाचं असेल तर संतांचं कार्य आहे. अजूनही सुद्धा ज्ञानेश्वर समाधी संजीवन आहे का? काय आनंद आहे. एवढा आनंद देव सुद्धा देऊ शकत नाही. काय पालखीच्या सोबत आपण या कोरोनाच्यामुळे आपण एवढ्या मोठ्या आनंदाला पारखे झालो आहे का? केवढे दिंड्या आणि केवढा आनंद. हा सुख सोहळा स्वर्गीचे अमर येथे ताती देवा तुझी श्याम येथे ताती देवा तुझी श्याम स्वर्गीचे अमर येथे ताती देवा दुर्गेचे अमर येथे ताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आमा मृत्युलोकी व्हावा जन्म आमा नारायण नामे ओम देवन मोक्ष नारायण नामे ओम देवन मोक्ष भावा जन्मा गोकुलोकी भावा जन्मा नारायण स्वर्गीचे अमर येथे ताती देवा स्वर्गीचे अमर येथे ताती देवा स्वर्गीचे अमर येथे ताती देवा स्वर्गीचे अमर येथे ताती मृत्युलोकी व्हावा जन्म आमा मृत्युलोकी व्हावा जन्म आमा मृत्युलोकी व्हावा जन्म आमा मृत्युलोकी व्हावा जन्म आमा नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन ठल विठ्ठला विठ्ठला मग हा एवढा मोठा जो आनंद आपल्याला प्राप्त होतो त्याला कारण काय? त्याला कारण जर कोण समाधी संजीवन ज्ञानोबा नसते तर एवढा आनंद मिळाला असता का आपल्याला? असा आहे त्यांच्या अस्तित्वाचा आनंद. फक्त एका आणखी याच्यापुरता एका सीमित आनंद आहे का? सूर्याचा प्रकाश हा काही एका घरापुरता असतो का? एका देशापुरता असतो का? ब्रह्मांडाला व्यापून असतो का? त्याप्रमाणे संतांची जी कीर्ती आहे तुका म्हणे गाजे वैकुंठे म्हणे गाजे वैकुंठे मंडळा माझी तुका म्हणे
वैकुंठी सोहळा तुका भले गाजे वैकुंठी सोहळा तुका भले गाजे वैकुंठी याई भूमंडळा माझी कीर्ती याई भूमंडळा माझी कीर्ती तुका भले गाजे सोहळा तुका भले गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती उत्तर निकरी जाऊ बरोबर आहे बरोबर विठ्ठल विठ्ठल असा हा अपूर्व आनंद देणारे जसा आणखी अपूर्व प्रकाश सूर्य देत असतो त्याप्रमाणे संत तुम्हाला आम्हाला अपूर्व आनंद तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती तेव्हा केवढा मोठा आनंद आपल्याला प्राप्त होईल. हा जो आनंद आहे हा भक्ती नामामृताचा आनंद आहे. यासमोर स्वर्गातलं अमृत सुद्धा काय ठीक आहे. राजा परीक्षितीच्या बाबतीमध्ये स्वर्गातले देव अमृत घेऊन आले आणि शुकाचार्याला म्हणायला लागले, परीक्षितीला म्हणले पहा यांना मरण येणार आहे, आम्ही अमृत देतो याला, हे आणखी जिवंत राहते. शुकाचार्याने विचारलं म्हणा राजा परीक्षिती तुला हे अमृत पाहिजे का कोणचं अमृत पाहिजे. त्यावेळेला आणखी राजा परीक्षितीने सांगितलं म्हणलं हे स्वर्गातलं जे अमृत आहे पार्थिव आहे, फक्त आयुष्य वाढवेल. काय वाढवेल? मरण चुकू शकत नाही. आणि तुमच्या मुखामधून जे नामामृत येते असं आहे. परमहंस परिव्राजक आचार्य सुखदेवजी महाराज तन्मुखामृत भोजन, तुमच्या मुखामधून जे ज्ञानामृत नामामृत येते ते म्हणलं सगळ्या जगातलं पाप निवृत्त करण्याची शक्ती आहे. म्हणलं मी मुळीच स्वर्गातलं अमृत घेत नाही. ठरलं ठरलं. साधू संतांनी काय केलं असेल, साधू संतांनी काय केलं असेल, तुम्हाला आम्हाला जर काही दिलं असेल तर असं आहे ना, इकडे तिकडे पिठू भक्तीचा काही काळा असे दळाला तुका म्हणे करावे तरी करा मामूल आणि सेवा भक्तीरस तुका म्हणे असं हे आहे बघा. आणि सोपं साधन सांगा नामच कीर्तन साधन पे सोपे जळतील पापे साधू संतांनी जर कोणता अमृत दिलं असेल तर नामा अमृतावने गोड वाढविले सुख भक्तिभाव धर्म कोळाचारी नाम विठोबाचे असे भगवंताचं नाम तुमच्या आमच्या चिंतनात ज्याच्या मुखामध्ये नाम आहे असं आहे तो भगवंताचा आवाज व्यवहार आहे ना. आपण जर काही आपल्याला काही एखादे काही पदार्थ पाहिजे असेल तर आपण दुकानदारामध्ये जात असतो. सगळा माल विकत घेतल्यानंतर एक कागद देत असतो. काय देतो? कागद देतो बघा. आणि त्या कागदावरती आपल्याला काय देतो? तो माल देतो. एक खेटवळ मनुष्य होता, त्याने पाहिलं म्हटलं या दुकानदाराने पोतावर माल दिला, एक लाल कागद दिला फक्त. कोणता कागद दिला? लाल कागद. माल किती दिला? पोतावर दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं म्हणजे लाल कागद दिला तर पोतर उभं काय मिळतो? मग हाय गेला बघा. हो म्हणलं दुकानदार बरं आहे. म्हणलं असा असा माल द्या. दिला बघा त्याने. आणि मग आणखी थोडा लाल कागद नेला होता याने.
तो दिला बघा त्याला. तो दुकानदार तोंडाकडेच पाहत राहिला. म्हणलं का असं काय करता तुम्ही माझ्या तोंडाकडे पाहता? काय म्हटलं काय 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 आहे तुमच्या मनामध्ये? म्हणलं हे लाल कागद दिला ना तुम्हाला. तर त्याचा वेडेपणा जाणार लागला. कोणाचा? अरे म्हणलं हे पहा, तू जो लाल कागद दिला तर म्हणलं हे पहा कालच्या कागदापेक्षा मोठा आहे की म्हणायला लागले. कोरा कागद आहे तो फाटका होता की. त्यांनी सांगितलं म्हणलं तुझी गोष्ट खरी आहे, तुला भरपूर माल दिला असता, पण त्या कागदावर काय पाहिजे? रिझर्व्ह बँकचा काय पाहिजे? सिक्का पाहिजे. मग तो फाटका का कागद असे ना, पोतभर काय मिळतो? माल मिळतो. त्याप्रमाणे माणूस कसाही का असे ना, गरीब असो श्रीमंत असो आंधळा असो कोणत्याही जातीचा असो, जिभेवरती काय पाहिजे? ज्याच्या जिभेवरती भगवंताचं नाव आहे, परमात्मा म्हणतात तो आमचा आहे. ठरलं जळतील पापे नरगती साया, जावे म्हणा अंतरा, वाढविले सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबा. असे जे ज्ञानोबार आहे तुम्हाला आम्हाला लाभलेले आहे. त्यांनी मोठं धन दिलं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, अनेक अभंग देऊन आणखी समाधी संजीवन. अशा ज्ञानोबार आहे ना आजच्या या पुण्य दिवशी, मार्तंड मामाच्या पुण्य दिवशी नमस्कार करून आपली सेवा ही संपूर्ण. ज्ञानेश्वर रमावली